गुड मॉर्निंग. आज आहे मल्हारच्या स्कूलमध्ये वारी सेलिब्रेट करणार आहेत. सो त्याला काल पण डब्याला पोहे पाहिजे होते. रोजच त्याला डब्याला पोहे पाहिजे असतात. त्याला पोहे खूप आवडतात. आता वाजलेत 8. तो अजून झोपला आहे. मी पोहे बनवायला घेते आहे आणि त्याच्यानंतर मला तर त्याला खूप छान रेडी करायचं आहे. पण त्याच्या मूडवर डिपेंड आहे. जर तो हॅपी असेल तर मला मस्त असा टिक्का वगैरे लावायचा आहे त्याला. नाहीतर मग फक्त नॉर्मल पांढरा सदरा आणि पॅन्ट घालून टाळा देणार आहे त्याच्याकडे बस. जर तो एकदम खुश असेल तर मग इथे लावता येईल, इथे लावता येईल. मला खूप छान वाटतं माझ्या पोराला नटवायला. पण मुलांना आवडत नाही नटायला. लेट्स सी. काल दिला होता त्याला गाजराचा उपमा. गाजराचा उपमा म्हणजे उपम्यामध्ये खूप सारं अख्खं एक गाजर किसून टाकत असते मी. आणि मग काल मला उठल्या मला म्हणे, "पोहे केलेत ना पोहे?" म्हटलं, "नाही, आज उपमा केलाय." तर "हां, पोहे नाही केले?" म्हटलं, "अरे रोज-रोज पोहे कसे? उद्या देते." म्हणे, "ठीक आहे." आणि तो लक्षात ठेवतो, जे आपण बोलतो ना, उद्या देतो, उद्या करतो, तो प्रत्येक गोष्ट तो लक्षात ठेवतो. मग आज जर पोहे केले नाही, तर मग आज चिडेल. त्यामुळे पोहे करते. किती एवढ्या-एवढ्याशा मुलांना कळतं ना. आपण स्कूलला असायचो तर आपली आई काय डब्बा द्यायची कळायचं पण नाही. आपण असं डिमांड पण नव्हतं करत कधी. आजकालचे मुलं एकदम शार्प आहेत. रात्रीच मला विचारून ठेवतो, "तू उद्या काय देणार आहे?" उठल्या-उठल्या परत कन्फर्म करतो, की काय दिलंय. तर मी आता पोहे करते त्याच्यासाठी आणि मला इतकी भयंकर सर्दी झाली आहे, सो माझा आवाज वेगळा वाटत असेल त्याच्याबद्दल क्षमस्व. आता झालेत माझ्या सुट्ट्या चालू आणि आजपासून होईल माझं साफसफाई मिशन चालू. मला ना सगळं घर स्वच्छ करायचं आहे, म्हणजे गणपतीची पण स्वच्छता होऊन जाईल माझी. त्यावेळेस माहिती नाही कसं होईल कसं नाही, त्यामुळे सगळं घर चकाचक करणार आहे. मल्हारला स्कूलला सोडलं ना, एक रूम घेणार आहे. 3 दिवस 3 रूम. छोटंसंच घर आहे पण सुंदर ठेवायचं. 3 दिवस 3 रूम घेईल, मस्त चकाचक करेल. आणि जर मला वाटलं तर दाखवेल, नाही तर मला स्वच्छ करूनच तुम्हाला घर दाखवेल माझं. मी वरती दिसते ना, ते तुषारचं आणि माझं लग्नामध्ये नाही का ते मागे लावतात ते नाव आहे, ते कागदात गुंडळलेले आहेत. आणि काय झालं होतं लास्ट टाइम मी कसं तरी ती बॅग काढली होती आणि बॅग ठेवताना मला तिथे पाल दिसली, म्हणून मी ते असंच सरकवले. सो ते असं दिसत राहतं. मला ते चांगलं वाटत नाही आहे, ते असं दिसतंय ते. हेच सगळं साफसफाई करायची आहे. पालीला सगळेच घाबरतात, तशी मी पण घाबरते म्हणण्यापेक्षा पालीची किळस येते बघा. त्या किळसमुळे मग मी परत त्याला हातच लावलं नाही. पण ते व्हिडिओमध्ये इतकं घाण दिसतंय. सो हेच सगळं एकदम चकाचक करायचं आहे मला. माझा हॉल, बेडरूम आणि किचन. आणि मेन म्हणजे गॅलरीमध्ये ना पावसामुळे ती माझ्या चारी बाजूला गॅलरीच्या झाड आहे आणि पावसामुळे ते झाडं माझ्या गॅलरीमध्ये झुकले तशी. तर ते पण फांद्या बिंद्या कापून सगळं करावं लागेल. साफसफाई सगळं एकदम चकाचक करून टाकणार मी. इतका सुंदर दिसतोय, पण याला हे कपडे घालायचे नाहीयेत. असा आहे माझा मुलगा. अजिबात नकोय हे. घ्या. स्कूलला जाताना फार रडून गेला होता आणि येताना एकदम आनंदी होऊन आलेला. इथे मी त्याच्याशी बोलत होते, की "तू कसं केलं काय? मला सांग." तर तो लाजत होता कॅमेरा ऑन केला होता म्हणून. चला, आमचे छोटेसे विठ्ठल आलेले आहेत. मल्हार आलाय स्कूलवरून आणि सकाळी जाताना इतका रडला तो, त्याला तो ड्रेस नको होता म्हणून रडला. आणि जाता जाता एकदम हात जोडून मला म्हटला, "प्लीज मला सँडविच दे प्लीज." असं इमोशनल करायला एक नंबर आहे माझं पोरगं. मग काय, मम्मा पण होती इमोशनल. सँडविच बनवलं, सगळा त्याचा मसाला रेडी करून ठेवलाय. आता गरम गरम माझ्या बाळाला सँडविच देणार आहे. या तुम्ही पण सँडविच खायला. ते आम्ही एन्जॉय करतोय सँडविच. म्यूट केलं मी त्याचा कार्टून म्हणून ओ करायला लागलाय. माझं रेडी केलेलं आहे मस्त हेल्दी असं सँडविच माझ्या बाळासाठी आणि त्याला खूप आवडतं. तोंडात बोकरा भरून एन्जॉय करतोय तो मस्त. वा 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 वा. पहिल्यांदा आम्हाला मम्माच्या हातचे पोहे खूप आवडायचे आणि आज सँडविच केलं तर सँडविच खूप आवडतं. सँडविच खाल्लं स्कूलवरनं आल्यावर आणि झोपी गेला होता. आणि आता परत उठल्यावर मला म्हणतोय, "मम्मा सँडविच करते सँडविच." मला माहिती होतं याचा हा स्वभाव आहे. त्याला एखादी गोष्ट आवडली ना की तो रिपीट बनवायला लावतो. म्हणून मी सँडविचचं जे आपली भाज्या वगैरे कट केल्या होत्या, एक्स्ट्राच कट केल्या होत्या आणि आता परत एकदा त्याच्यासाठी सँडविच तयार केलेलं आहे. मस्त चीज वगैरे टाकून बटर लावून. चांगलं आहे. तुम्ही पण बघा, तुमची मुलं सँडविच खाताय का? सगळ्या भाज्या जातात ते पोटात. गाजर, काकडी, टमॅटो, ढोबळी मिरची, अजून काय होतं पत्ता गोबी, हे बघा. आणि मस्त त्याला बटर लावायचं आणि हे बघा चीज टाकले, दिसतंय का मस्त. इतकं सही झाले ते.